तर वा, वनिताने शेवटी आईस्क्रीम बनवूनच आणली. स्ट्रॉबेरी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. वा, एक नंबर था. आय लव्ह यू. वा 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 वा. माझी बायको एवढी सुगरण आहे मला माहितीच नव्हतं. गौऱ्या करतात. हा? गौऱ्याच ना? हो गौऱ्या. रुद्राला खेळच वाटते बघून. तो आता दिसतो नको पुढच्याच तुला थापायला लावणार. की बघ की वाज घे, जर हाताचा वाज घे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर महाराजांचं आवरून झालेलं आहे आणि रुद्रला आता एक्झाम झाले म्हणून निवांत आहे रुद्र पण. तर आता चला, बरेच दिवस झालं एक नियोजन करायचं होतं. आता आपण आणले शेण आणि त्याच्या बनवायचे तर आपल्याला छोट्या छोट्या गौऱ्या घरात जाळण्यासाठी. तर रुद्रन मी आता गौऱ्या बनवणार आहे. ते आपलं बालाजी मंदिर आहे ना भवानी पेठेत, तिथनं आपण हे शेण आणलेले. चला घेऊयात गौऱ्या बनवायला आपण आज. चलो, तर आपण शेण घेतलं आहे गमिल्यामध्ये आणि आता इथंच आपल्या वरच्या टेरेसवरची जागा आहे. तर तिथं आता शेण सारून मग त्याच्या आम्ही छोट्या छोट्या अशा चाकत्या करणार आहे, छोट्या छोट्या एवढ्या एवढ्या किंवा एवढ्या एवढ्या. तर मीच चालवणार आहे. पहिले खूप आधी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी शेण वगैरे आम्ही उचललेलं आहे. जेव्हा आम्ही लोगावला राहिलो होतो त्यावेळेस हे करायचो. मग आता हे आज शेणाच्या गौऱ्या बनवूयात. चला आपण. गौऱ्या करतात. गौऱ्याच ना? हो गौऱ्या. रुद्राला खेळच वाटते बघून. तो आता दिसतो नको. आता इथं आपण असे शेणाचे गौरे टाकणार आहे आणि चौकोनी टाकणार आहे. नंतर त्याला असे हे करणार आहे, तुकडे करणार आहे. तर आता मजा झाली. रुद्राला वासानेच उलट्या व्हायला लागल्या. रुद्र गेला पळून खाली आता. तर असं आपण इथे एक चौकोन केलेलं आहे गौऱ्यांच्या आता ह्याचा शेणाचा. आता हे फळी येणार आणि फळीनी अशी मध्ये लाईनी मारून असं चौकोनी तुकडे करणारे. तर एवढा मोठा चौकोन झालेला आहे बऱ्यापैकी. बऱ्याच वर्षांनी गौऱ्या तापल्या, बऱ्याच म्हणजे बऱ्याच. चला राहिलेलं काम पण पूर्ण करून घेऊ. तर अशा प्रकारे जमलं अशा छोट्याशा आपण चौकोनी गौऱ्या केलेल्या आहेत तिथं. आता चौकोनी का केलं तर जाळताना म्हणजे बऱ्याच वेळ जळू शकतात. त्या एक अख्खी मोठी गौरी केली तर लगेच जळून जाईल म्हणून म्हटलं छोटे तुकडे करून घ्यावेत. आणि असे त्याच्यापेक्षा छोटे तुकडे आणले तर 80-100 रुपयाला भेटतात, 50 एक. तर आता बघूयात. आता वाळायला तर 2 दिवस तर सहज जातील असं मला वाटते. तर चला, हे राहिलेलं शेणाचं पाणी खाली आपण कुंड्यांना घालू म्हणजे झाडं पण चांगली वाढतील शेणखतामुळे. चला, थापून झालेलं आहे. आता बनतील 2 दिवस लागतील. हातपाय तोंड धुतलेत मस्तपैकी, फ्रेश झाले. आता चहा घेऊयात गरमागरम जरा. आणि हा परगा आला वासानेच पळून. उलटी होती. खरं काय खोटं काय त्यालाच माहिती, कारण तो घेऊन बसला आता टॅब. म्हणजे त्याला गेमच खेळायचे असेल. पुढच्याच तुला थापायला लावणार. की बघ की वाज घे, जर हाताचा वाज घे. घे. जरा दिवाबत्ती करून घेऊयात. दुपारचा वेळ जरा कामातच गेला त्यामुळे थोडासा ब्लॉग बनवला नाही मी. तर आता दिवाबत्ती करून घेऊयात आणि बघू आता काय नियोजन आहे पुढे. चल. तर वनिता घेऊन आली आहे स्ट्रॉबेरी तिच्या मैत्रिणीकडनं विकत. तिच्या मैत्रिणीची आहे शेतीवाईला, तर तुम्ही पाठवून दिल्यात वनितासाठी स्ट्रॉबेरी. आणि आता आम्ही स्ट्रॉबेरी खाणार थोड्या वेळाने जेवण झाले की. तर आताच पार्सल आलंय मग अशी अर्धा 1 तास झाले. काय मग वनिता, खाणार का स्ट्रॉबेरी तू? पाणी आलं काय वनिता तुझ्या? हा
काय लहान मुलींगत करती. मला खूप रुद्रला चार एक स्ट्रॉबेरी आज. का हा? स्ट्रॉबेरी काय अरे नाही का? स्ट्रॉबेरीचं काय तुला हा? मला किती- तुला काय आवडतं काय मग रताळी खातो का? हा अरे का रुद्र मग काय उपयोग आहे घेऊन बरोबर आता जेवण झालेलं आहे. आता जायचं उद्या शूटला. चला बॅग वगैरे आवरून ठेवू, बॅटरी वगैरे चार्जिंगला लावून ठेवू म्हणजे सकाळी धावपळ नको. आता उद्या आहे ब्राह्मणवेडी, तर सकाळी 6:30 पावणे 7लाच पोहोचायचं आहे. जवळच आहे उद्या आणि लवकरच संपल पण लवकरच. तर चला आवरून घेऊ. ती कशी झोपली बघा मस्ती, एकदम मस्त निवांत पाय बी वरती करून झोपली शहाणी. हां चला घेतो आवडून. मग त्यानंतर फॉर्मला आज करून दिली इस्त्री मी, तर म्हटलं इस्त्री करूनच घालायचं आहे मला. आणि स्वतः पण मग मस्तपैकी पॉलिश वगैरे करतो शूजला. बापरे बरेच अशी त्याच्यात चेंजेस झाला आहे, मला बघून खूपच आनंद वाटला. ही रुद्र आता टापटीप राहायला लागला. काय गदा हां काय म्हणणे तुझं? काही नाही, कारण वनिता सिरियलमध्ये खूप बिझी आहे त्यामुळं तिला काही बोलायचं नाही आहे. असं चालू आहे आता सिरियलमध्ये गुंतल्यामुळं पोराचं एवढं कौतुक तिथं करायचं वेळ पण नाही आहे. वा वा छान छान. ओ काय पण काय सांगतात तिथं त्याला भांडताना दाखवा ना आम्हाला. अजिबात कौतुक नाही हिला पोराचं. सिरियल आता मी बोललो म्हणून लगेच पॉज केली सिरियल. हसती त्याच्यावरच ओळखून जावा तुम्ही. रुद्र काय ती शिस्त मीच लावली त्या पोराला ओ तुम्ही नका सांगू. बापरे रुद्र हे शूज वगैरे युनिफॉर्म इस्त्री वगैरे करायचं तुला कोणी शिकवलं रे? कोण शिकवतं? इस्त्री कोण शिकवतं सगळं जागेवर ठेवणं हे करणं बंद आहे. तर रुद्रला बसल्या सुचलं की रुद्र म्हणला चला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम करूयात. आता स्ट्रॉबेरी तर आपण आणलीच होती. आता आम्ही निघालो आईस्क्रीम आणायला. व्हॅनिला आईस्क्रीम तिथल्या इथं जवळच मेडिकल आहे आमच्या इथं, तिथनं आणणार आहे. चल रे बाळा. तर आता आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलोय. चला तर मग काय 2-4 मेडिकल आणि 2-4 स्टोर भेटलो आम्ही, पण कुठं काय भेटलं नाही. मग शेवटी आलो आम्ही संभाजीनगरला, आणि संभाजीनगरला मग आम्हाला इथं भेटलं. रुद्र खुश, पण रुद्र तर काय खाणार नाही आहे तरी खुश. स्ट्रॉबेरी तू खाणार आहे का? आईस्क्रीम नाही, नुसती आईस्क्रीम नाही भेटणार विथ स्ट्रॉबेरी. हां तर चला आता घरी जाऊ आणि रुद्र बनवणार आहे आईस्क्रीमचं. काय बनवतं बघू आता घरी गेले. चलो आता वाजले 12. तर वा वनिताने शेवटी आईस्क्रीम बनवूनच आणली. स्ट्रॉबेरी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. वा एक नंबर ता. आय लव्ह यू. वा 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 वा. माझी बायको एवढी सुगरण मला माहितीच नव्हतं, पण लय भारी. आता मी खायच्या आधीच म्हणते फोटो काढा फोटो काढा फोटो काढा. महाराज कशी छान आईस्क्रीम बघितली बघा बनवली वनिताने. तर चला खाऊन बघूयात कशी झाली आईस्क्रीम, म्हणजे कशी बनवली वनिताने. वा एक नंबर. मी जास्ती आईस्क्रीम खात नाही शक्यतो, मला आवडत नाही, पण आता बनवली तर मस्त एकच नंबर बनवली. तर आजच्या ब्लॉगला आपण आपले ह्या आईस्क्रीमवरतीच समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि आईस्क्रीम एक नंबर झालेली. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.